वाळकेश्वर आर्कर्सच्या टीमने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. लायन्सच्या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. पण डावखोरे हाताच्या फलंदाजाने आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे संपूर्ण लीग मध्ये. कर्ण असतील किंवा दीपक असतील किंवा आता बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये जीत यांच्या बॅटमधून ही एक सिंगल धाव आलेली आहे. कल्पेश स्ट्रायकर एंडला. मोहित यांचा हा बॉल आणि तो बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. एक क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला फटका, उजवस्टीच्या बाहेरचा बॉल पाठवला 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. फटका चांगला होता. धावा निश्चित या बॉलच्या पाठीमागे 2 मिळत आहेत. स्कोरबोर्डला आता चालना मिळेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. बॅटचा किनारा, खेळाडू पाठीमागच्या बाजूला होते परंतु बॉल त्यांच्या हातामध्ये विसावू शकला नाही. वेगाने बॉल टाकलं मोहित यांचा. वेगाचा बोलबाला आता मैदानात सुरू झालेला आहे. काय भन्नाट वेगाने बॉल टाकला. बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला आला परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. स्ट्रायकर एंडला कल्पेश एक युवा खेळाडू आहेत आणि हा फुलटॉस बॉल नो आहे असं पंचांनी कळवलंय. बीमर आहे आणि नो प्लस 1 अशा धावा मिळतील 2. पण या गोष्टी तुम्हाला आज प्रकारे टाळाव्या लागतील. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये तरबेज आहात त्याच गोष्टी आज तुम्हाला मैदानाच्या आत कराव्या लागतील. आज अतुलनीय खेळ करावा लागेल. आज चांगल्या खेळाचं सादरीकरण करावं लागेल. वर्षभर जर तुम्ही खेळ खेळता, प्रॅक्टिस करता, सराव करता, क्रिकेटचे बऱ्याचशा स्पर्धा खेळता परंतु प्रीमियर लीग म्हटलं की त्याच्यामध्ये प्रत्येकाला चांगला खेळ करायचा असतो आणि त्यामुळे आज या प्रीमियर लीग मध्ये चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलर तयार. वेग आहे परंतु दिशा पंचाने सांगितलं की खराब आहे. वाईट बॉल, दिशाहीन बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. स्कोर बोर्ड पुन्हा पुढे सरसावेल जाऊन पोहोचलेला आहे आता 6 वरती. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला दोन्ही संघाला विनंती आपण घाई करा पण वेळ घेऊ नका. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये पहिले षटक प्रगती पथावरती आलेला आहे. एकच चौकार आतापर्यंत या संपूर्ण लीग मध्ये आलेला आहे. षटकार अद्याप आतापर्यंत आलेला नाहीये. 6 वरती 0. हा फटका तितका चांगला खेळलाय. युवा खेळाडूने प्रभावित केलेला आहे. ज्या प्रकारे हात खोललेले आहेत कल्पेश यांनी. चांगली बॅटिंग केलेली आहे. हाई बॉल फटका पाठवलाय 2 धावांसाठी आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी चाललेला आहे. धावसंख्येचा वेग आता हळूहळू वाढू लागलाय. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 0 गडी बाद. ओव्हर नंबर 1 चा हा शेवटचा बॉल. थोडासा पाठीमागे ओढला. क्षेत्ररक्षक आले परंतु सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि त्यानंतर डोळ्यांची जी नजर आहे बॉलवरची ती निघून गेली आणि त्यानंतर बॉल त्यांच्या डोक्याला जाऊन भेदला परंतु कोणतीही दुखापत त्यांना नाही झाली. एक जमीची बाजू आहे कारण अशा वेळेस दुखापत होत असते परंतु त्यांच्या डोक्याला हा बॉल लागला. कारण ज्यावेळेस झेलसाठी गेले त्यावेळेस त्यांनी वरती बघितलं त्यावेळेस डोळ्याची किरण त्यांच्या सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यापर्यंत येऊन पोहोचली आणि त्याचमुळे डोळे दिपवले गेले. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 9 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि या ओव्हरसाठी दीपेश यांना आणलंय समोर. सायकल कल्पेश फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागच्या बाजूला गेला. एक सिंगल धाव आलेली आहे. धावा धावफलकावरती 10 आहेत.
एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय कल्पेश, दुसऱ्या बाजूला आहेत जीत. आता स्ट्रायकरला जीत आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि दीपेश भोसले यांच्या हाती बॉल आहे. पहिला बॉल त्यांनी एका धावेचा टाकलेला आहे. आता स्ट्राइक पुन्हा एकदा आता कल्पेश यांच्याकडे असेल. दोन्ही खेळाडू समोरासमोर पाहिले तर आपण युवा आहेत. युवा खेळाडूंमध्ये रंगणारा हा सामना. एका बाजूला संघ आहे आर्कर्स विपक्ष लायन्स अशी लढत. आपटलेला बॉल आणि तो बॉल पाठवलाय एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. फटका चांगला होता परंतु आत्मविश्वास द्विगुणित करणारा हा फटका आहे. परंतु हेच फटके जर मैदानाच्या उजव्या बाजूला आले तर तिकडे 2-2 धावांचा डिक्लेअर झोन आहे. आता फटका हा चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक चपळतेने धावतायत. दुसरीचा प्रयत्न केलाय. बॉलची फेकी जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. हवेत खेळलेला बॉल आणि हाही बॉल आता उजव्या बाजूला मैदानाच्या चाललेला आहे. 2 धावांसाठी फटका आहे. 2 धावांचा नाही होणार धावांचा तोटा. 2 धावांचा मोठा फटका. या मैदानावरती 2 धावांचा फटका मोठाच म्हणावा लागेल कारण 2 धावा ज्या वेळेस येत आहेत त्या वेळेस धावसंख्येला चांगली गती मिळते. पुन्हा एकदा 2 धावांचा फटका. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 2-2 धावेंच्या फटक्यांचा मैदानाच्या आतमध्ये धूम धडाका लावलाय. बॅटिंग करताना कल्पेश यांनी चांगली बॅटिंग केली आहे. कल्पेश नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. एका बाजूला गोलंदाजीमध्ये दीपेश यांना प्रयत्न चांगले करावे लागतील. 5 बॉल टाकलेले आहेत. अद्याप एकही फलंदाज आतापर्यंत हा संघ माघारी पाठवू शकलेला नाहीये. आर्कर्स एका बाजूला टीम लायन्स हा संघ चांगली बॅटिंग करतोय. या षटकातला हा शेवटचा बॉल. एक सिंगल धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ 2 चा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 18 बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम लायन्स. टॉस झाला होता. टॉस जिंकला होता टीम आर्कर्स या टीमने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम लायन्स या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केला आणि टीम लायन्स या टीमने बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत धावा तब्बल 18 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 आकडा म्हटलं की विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक आहे. 18 डिसेंबर 2006 या दिवशी विराट कोहली यांचे वडील एक्सपायर झाले होते. त्यांचं वय होतं अवघा 18 वर्ष. म्हणजे हा जो काही आकड्यांच्या पाठीमागे योगायोग आहे त्यांच्या पाठीवरती तुम्हाला 18 आकडा पाहायला मिळतो. आज विराट कोहली जर तुम्ही पाहिल्यानंतर यशाची शिखरं गाठत आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि या ओव्हरसाठी मोहित. ओव्हर नंबर 3 बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला. एक धाव बॉलच्या पाठीमागे पूर्ण केले. फेक ज्या वेळेस केले त्यावेळेस आणखी एक धाव मिळेल का तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आता धाव फलकावरती आलेली आहे 19 धावा. अद्यापही टीम आर्कर्सला विकेट मिळत नाहीये. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्या निर्णयावरती आज या टीमला खरं उतरावं लागेल. पण एखादा निर्णय आपण आयुष्यामध्ये किंवा क्रिकेटमध्ये घेतो तो निर्णय योग्य की अयोग्य, तो निर्णय योग्य आहे ही सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असायला हवी. फटका चांगला ग्राउंड स्ट्रोक होता. ग्राउंड शॉट आणि त्याच्यावरती धाव मिळेल. एक सिंगल धाव. ज्यावेळेस मैदानामध्ये ज्यावेळेस बंधनं असतात त्यावेळेस अशा फटक्यांची मागणी अधिक असते. आक्रमण केलं. या बॉल वरती हल्ला चढवलाय आणि आता या बॉल वरती धावा मिळतील. त्या 2 धावेंचा फटका आहे. तडक फडक बेधडक या बॉल वरती फटका आलाय कडक 2 धावेंचा. एका बाजूला कल्पेश यांनी काय बॅटिंग केले. चांगली बॅटिंग मैदानाच्या आत कल्पेश करतायत. जो खेळ त्यांनी उभा केलाय आतापर्यंत बॅटिंग करताना त्यांच्या
धावा आहेत वैयक्तिक 18. 13 बॉल खेळलेले जीत खेळत आहेत 2 वरती. या फटक्याने गॅप शोधलाय. बॉलची फेकी, एक सिंगल धाव. चातुर्य चांगलं होतं, चपळतेने ही धाव पूर्ण केली. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. चला, अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आपण पाणी बॉटल तयार ठेवा. या ओव्हर नंतर तुम्हाला 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक साठी वेळ आहे. ड्रिंक्स ब्रेक साठी 1 मिनिटाचा वेळ आहे. धोरणात्मक वेळ तुम्हाला वाळकेश्वर प्रीमियर लीगचा प्रदान केला जाईल 1 मिनिटाचा. फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील. एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी झटपट दुहेरीमध्ये केले, परंतु पंचांचा निर्णय काय येईल? एक सिंगल धाव घेऊया. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा आपण सर्व अतिरिक्त खेळाडूंचं लक्ष वेधून घेऊया. आपण पाणी बॉटल तयार ठेवा. आपल्या खेळाडूंना यानंतर आपण पाणी घेऊन जाऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 चा शेवटचा बॉल. मोहित तयार. कॅचचा कॉल होता. एक धाव पूर्ण गेलेली आहे. षटक क्रमांक आता 3 चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम वाळकेश्वर लायन्स या टीमच्या 25 बिनगडी बाद. 1 मिनिटाचा वेळ आहे ड्रिंक्स ब्रेक साठी. चला, वेळ संपलेला आहे. आता आपण फिल्डिंग लावा आणि बॅटिंग ऑर्डरला विनंती. आपण आपला एंड आपण घ्या आता, विनंती आहे. 1 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. वाळकेश्वर प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ होती 1 मिनिटाची. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ज्याला आपण म्हणतो ना, तो 1 मिनिटाचा आहे या संपूर्ण लीग मध्ये. आणि त्याच वेळेमध्ये तुम्हाला पाण्यासाठी वेळ आहे. परंतु यानंतर आता धोरण वेगळं काही बदललंय का? स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये स्ट्रॅटेजी आता काही वेगळी आहे का? एका बाजूला धावसंख्येचा वेग वाढेल का? एका बाजूला विकेट मिळेल का? असा रंगलेला एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं एक तुंबळ युद्ध. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात. कौशिक यांच्या नावी आहे. षटक स्ट्रायकरला फलंदाज जीत तयार. डावकुरे हाताचे फलंदाज, एका बाजूला उजव्या हाताचे फलंदाज. हे कॉम्बिनेशन आहे ना, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून आपण पाहत आलो. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतं ना, त्यावेळेस गोलंदाजाला दिशेवरती नियंत्रण ठेवणं कुठेतरी कठीण जातं. बॉलर तयार आणि तेच कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. एकोणतीस धावा धावफलकावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा दुहेरी धावांचा फटका. जीत आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत आहेत. भाई अब ये भी कहा पीछे रहने वाले. दोन्ही बाजूने आक्रमण. हाई बॉल समोरच्या बाजूला उडवलाय. या बॉल वरती पुन्हा 2 धावेंची मोहर लागली आहे. 2-2 धावेंच्या फटक्यांचा कहर. आता आता हळू धावसंख्येला येतोय बहर आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 31 वरती. बॉलर तयार. कौशिक बॉल क्रमांक 4 समोर आहे. जीत डावकुरे हाताचे आक्रमक फलंदाज. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 बॉल थोडेसे महागडे टाकलेले आहेत कौशिक यांनी. हा बॉल हवेत खेळलाय. पुन्हा एकदा या बॉल वरती मोहर.
चौथ्यांदा 2 धावेंची आलेली आहे. म्हणजे तब्बल 4 बॉलच्या पाठीमागे 8 बनवलेले आहेत, जी त्यांनी बॅटिंग करताना याच ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होतीये, जी त्यांच्या बॅटमधून चांगले फटके आलेले आहेत. प्रत्येकी फटका 2-2 धावेंचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 33 वरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. कौशिक कमी गतीचा बॉल आणि तोही पाठवलाय. 2 धावेंसाठी शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ या बॉल वरती, जी त्यांनी केलाय चांगला खेळ आणि बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी डिक्लेअर झोन मध्ये. हा आणखीन एक फटका मोठा, बॉलने घेतली भरारी, फटका आहे भारी. 2 धावेंच्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तब्बल या ओव्हर मध्ये ओसंडून धावा खर्च केलेल्या आहे टीम वाळकेश्वर आर्कर्स टीमने. तब्बल 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत तब्बल 37. 0 गडी बाद. 37 नो लॉस टीम लायन्स. शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढील टॉस आपण अनाउन्स करूया. टीम रॉयल चॅलेंजर विपक्ष वॉरियर्स. आपण रिपोर्टिंग करा, आपण आपली प्लेइंग 11 आपण लिस्ट अपडेट करा, खेळाडूंची नावं नमूद करून द्या अशी विनंती आहे. टीम रॉयल चॅलेंजर्स विपक्ष वॉरियर्स यानंतरची आपली 3री मॅच आहे. संघनायकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून द्या ही विनंती आहे. पुन्हा एकदा आपण विनंती करत आहोत, टीम रॉयल चॅलेंजर आणि वॉरियर्स आपला संघनायक पाठवा. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 5 ला होईल सुरुवात आणि या षटकासाठी आलेले आहेत आता गोलंदाज सागर पाटील या नावाचा पर्याय निवडलेला आहे. अंतिम षटक म्हटलं की स्लॉग ओव्हरचा आहे, परंतु एका बाजूला या षटकामध्ये टीम लायन्स मारजोड तोडफोड करेल का, एका बाजूला आर्कर संघ कमी धावसंख्येवरती रोकेल का टीम लायन्सला, अशा प्रकारचे रंगलेलं हे शेवटचं षटक. सागर तयार. अंतिम षटकामध्ये समोर आहेत उजव्या हाताचे एक प्रतिभावंत खेळाडू कल्पेश. कल्पेशांचा हा फटका हवेत आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, आणि अखेरकार या बॉल वरती मोहर लागली आहे 2 धावेंची. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 सीझन नंबर 3 चा आपण आस्वाद घेत आहोत. हा दुसरा सामना आहे. पहिला सामना झाला आणि पहिला सामना जिंकला होता टीम युनायटेड या टीमने. बॅटचा किनारा, बॉलने गॅप शोधलाय. म्हणजे फटका ज्या प्रकारे खेळायचा होता त्या प्रकारे बॉल बॅटवरती आला नाही. एक सिंगल धाव. बॅट बद्दल आपण चर्चा करतो, ज्या वेळेस बॉल बॅटची कडा घेतो त्या वेळेस आपण बॅटची चर्चा करतो. जी बॅट आहे ती बॅटची रुंदी 4.25 इंचाची आहे. त्यापेक्षा अधिक रुंदीची बॅट तुम्ही क्रिकेटमध्ये वापरू शकत नाही. क्रिकेटमध्ये अशा प्रकारची बॅट वापरली गेली होती. थॉमस व्हाईट खेळाडू होते इंग्लंडचे, ज्यांनी स्टंपच्या रुंदी एवढी बॅट वापरली होती क्रिकेटमध्ये, परंतु त्याही बॅटवरती बंदी घातली गेली. म्हणजे क्रिकेटमध्ये अशा काही बॅट्स आल्या होत्या, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. समोर जीत तयार, समोरच्या बाजूने सागर. फटका चांगला खेळला, आवाज चांगला आलाय बॅट मधून. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. 41 धावा धावफलकावरती आलेली आहेत आतापर्यंत बॅटिंग करताना टीम लायन्स टीमचे. चला रॉयल चॅलेंजर आणि वॉरियर्स आपण आलात का? पुन्हा एकदा आपला शेवटचा कॉल, शेवटचा आवाज. खेळाडू आहेत तिकडे मिड ऑफला बॉल वरती येतील. एकच सिंगल धाव. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, पॉइंट, कव्हर्स, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, ही जी काही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. एस्टनच्या पाठीमागे शॉर्ट फाईन लेग ला 2 खेळाडू आहेत. माफ करा, आता उजव्या हाताचे फलंदाज, त्यामुळे 2 स्लिप. खेळण्याची कोणतीही इथे पहा, 3 यशांच्या समोर फलंदाजाला पकडलंय. लेग बिफोर अर्थात पायचीच्या स्वरूपाने धक्का क्रमांक पहिला लागलाय. फलंदाज जीत जातील माघारी. लेग बिफोर विकेटचे शिकार झालेले आहेत.
आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेले, प्लम झाले. अगदी 3 एष्ट्यांच्या समोर आपण ज्याच्या वेळी चर्चा करतो की फलंदाज लेग बिफोर विकेट आउट होतो. 3 प्रकार आहेत, लेग बिफोर विकेट, बॉडी बिफोर विकेट, शोल्डर बिफोर विकेट. म्हणजे बॉल तुमच्या शरीराच्या कोणत्या भागाला लागतो याच्यावरती या गोष्टी ठरवल्या जातात. परंतु अशा प्रकारची विकेट पहिल्यांदा भारतीय टीम कडून कोणी घेतली तर ते नाव होतं CK नायडू. हे पहिले भारतीय खेळाडू होते ज्यांनी अशा प्रकारची लेग बिफोरची विकेट, LBW ची विकेट क्रिकेटमध्ये भारतीय टीम कडून पहिल्यांदा घेतली होती. मैदानाच्या आतमध्ये सतीश जेटे बॅटिंगसाठी आलेले आहेत, तंत्रशुद्ध आहेत, बॅटिंगसाठी तयार. फटका हवेत खेळलाय आणि अखेरकार या बॉल वरती धाबा मिळतील तब्बल 2 धाबा. कशाही येऊत परंतु धाबा येणे फार महत्वाचं आहे. षटक क्रमांक आता 5चा खेळ संपला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टीम लायन्स या टीमने बनवलेले आहेत धाबा. त्या धाबा आहेत 44. विजयासाठी बनवायचे आहे टीम आर्कर्सला 45. आपण टॉस करूया. रॉयल चॅलेंजर विपक्ष वॉरियर्स. आपला टॉस होता, आपण रिपोर्टिंग करा. 45चं लक्ष आहे, येणारी बॉल 30. चला फिल्डिंग लावा. टीम लायन्सला विनंती आपण फिल्डिंग लावा, आर्कर्सला विनंती आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. टॉस आपण करत आहोत. रॉयल चॅलेंजर विपक्ष वॉरियर्स अशी होणारी पुढची लढत आणि या लढतीचा केला जाईल आता तो टॉस. चला विनंती आहे टीम लायन्स आपण आता फिल्डिंग लावा आणि आर्कर्सला विनंती आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. वाळकेश्वर प्रीमियर लीगचा आपण तिसऱ्या सामन्याचा हा टॉस करत आहोत. एका बाजूला रॉयल चॅलेंजर आहे तर एका बाजूला वॉरियर्स आहे. 2 पर्वांचा जर आपण आढावा घेतला ना तो 2 पर्वांबद्दल आपण ज्यावेळी चर्चा करतो. रॉयल चॅलेंजर हा पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ आहे. दुसऱ्या पर्वाचा श्री राम योद्धा संघाने बाजी मारली. आता तिसऱ्या पर्वाची बाजी कोणाची? दोन्ही वेळेला जर आपण पाहिला तर या प्रीमियर लीगचा इतिहास वेगळा आहे. आतापर्यंत कोणत्या संघाला 2 वेळा चॅम्पियन होता आलेला नाहीये. परंतु पर्व तिसरं आणि पर्व तिसरं कोणता संघ चॅम्पियन ठरेल आणि ज्या संघाची चर्चा वर्षभर होईल. चला फिल्डिंग लावा, बॅटिंग ऑर्डर पाठवा. पण टीम वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय पुढील मॅच मध्ये घेतलेला आहे. टीम रॉयल चॅलेंजर टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. विजयासाठी बनवायचे आहेत धाबा 45 येणारे बॉल आहेत आता 30. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया या डावासाठी शुभेच्छा. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि स्ट्रायकर जोडीमध्ये कौशिक आणि नितेश ही जोडी आहे. ऑलराऊंडर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणि पहिले षटक हाताळण्यासाठी कल्पेश ज्या खेळाडूने बॅटिंग चांगली केली होती. एकामेकासमोर ऑलराऊंडर खेळाडू, एका बाजूला अनुभव, एका बाजूला युवा खेळाडू अशी ही लढत. स्ट्रायकर एंडला कौशिक तर गोलंदाज कल्पेश यांचा पहिला बॉल. फुल टॉस बॉल. झाडांवरती मारलेला हा बॉल. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळेल.
बॉलर तयार. कल्पेश पहिला बॉल एका धाबेचा टाकलाय. स्ट्राइक रोटेट केलाय. फटका मैदानाच्या उजव्या बाजूला खेळायचा होता. वेळेची अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. एक पाय पुढे काढला होता आणि फटका मैदानाच्या डाव्या बाजूला गेला. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. 45 धावांचं लक्ष. एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव, अशी झुंज मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल. कल्पेश तयार. एक युवा खेळाडू आहेत. एक पाय पुढे काढला परंतु लाईन मिस करून बसले. आला तो डॉट. एक चांगला बॉल. फलंदाजाचं वाचन करत टाकलेला हा बॉल आहे आणि अशाच प्रकारच्या बॉलचा बोलबाला तुम्हाला पाहायला मिळतो. कारण वाचन फार महत्वाचं. आता फलंदाजांना गोलंदाजांच्या बॉलचं वाचन करावं लागेल. असं म्हटलं तर चांगली पुस्तक आणि चांगली माणसं ही वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे. तुम्हाला वाचन करावं लागतं. फलंदाजाला गोलंदाजाचं आणि गोलंदाजाला फलंदाजाचं. ओव्हर नंबर 1 चा हा चौथा बॉल. कल्पेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफूट वरती गेले. मनसुबे काही वेगळे होते परंतु मनसुबे उधळून लावले. एकच अवघी धाव आलेली आहे. पहिलं षटक चांगलं हाताळलंय. गोलंदाजी मध्ये असणारी धार, अचूकता, भेदकता कल्पेशांनी प्रखरतेने अंमलामध्ये आणलेली आहे. परंतु एका बाजूला आज स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागेल. बॅटिंग करताना मितेश यांना क्षमता आहे, प्रतिभा आहे, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. एक सिंगल धाव मिळेल का? ताळमेळ बिघडला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि मोठ्या विकेटचं पतन. कौशिक चाललेत माघारी. धक्का क्रमांक पहिला. खराब अंडरस्टँडिंग. दुसरा मिळालाय तो विकेटचा. अंडरस्टँडिंगला किती मोठं महत्व आहे ना. इथे अंडरस्टँडिंग फसलं. पार्टनरशिप पुढे जाऊ शकली नाही. जीवन असो किंवा क्रिकेट, अंडरस्टँडिंगला फार मोठं महत्व आहे. जीवनामध्ये एखाद्या नात्यामधलं अंडरस्टँडिंग फसलं ना तर ते नातं शेवटपर्यंत जात नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे. दोन खेळाडूंमध्ये जर अंडरस्टँडिंग फसलं तर ती पार्टनरशिप पुढे जात नाही. पार्टनरशिप ब्रेक झाली आणि फलंदाज कौशिक माघारी गेलेले आहेत. धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी जातील. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आता अमित. स्ट्राइक रेंजला मितेश, नॉन स्ट्राइक रेंजला अमित. हा बॉल चांगला फटकाला. या बॉल वरती मोहर लागलीये ती 2 धावेंची. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल आतापर्यंत 3 धावा बनवायच्या आहेत. विजयासाठी ते लक्ष आहे 45 धावांचं. चला टीम मिटिंग नको. पहिल्या प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे असं आयोजन समितीकडून सूचित केलं जात आहे की आपण प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे टीम मिटिंग घेऊ नका. अजूनही बनवायच्या आहेत धावा. 42 येणारे बॉल आहेत 24. हे समीकरण आपण पुढील 4 षटकांसाठी मांडूया. गोलंदाज आकाश ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. हे षटक हाताळतील. एका बाजूला बॅटिंग मध्ये अमित तयार होतील. अनुभवी खेळाडू आहेत. आज हात खोलावे लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण संघाला गरज आहे चांगल्या धावांची आणि त्यावेळेस मात्र धावा बॅट मधून येणं फार महत्वाचं. एका बाजूला संघाला पहिलं सुयश मिळवून दिलंय. पहिला फलंदाज माघारी गेलाय. फटका आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. सेलिब्रेशन. विकेटचं पतन. फलंदाज अमित माघारी. काय क्षेत्ररक्षण केलं आणि काय फेक केली आहे. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. लाजवाब, अप्रतिम खेळाचं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये. टीम लायन्स करते. टॉस जिंकला होता आर्करच्या टीमने. गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. बॅटिंग साठी टीम लायन्सला आमंत्रित केलं. याच टीमने बॅटिंग करताना बनवल्या धावा 44. विजयासाठी आता 45 धावांचं लक्ष दिलेलं आहे. परंतु एका बाजूला टीम आर्कर्सला 2 धक्के लागलेले आहेत. मितेश तयार. एका बाजूला बॅटिंग मध्ये राकेश. एका बाजूला बॉलर तयार. फटका चांगला खेळलाय. पत्रा बजाव स्ट्रोक.
या स्ट्रोकने पत्रा वाजवला. पत्रा वाजवणारा स्ट्रोक होता. या बॉलच्या पाठीमागे धाव 1 मिळते. 4 वरती 2 अशी थोडीशी दाहिनी अवस्था आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना संघ थोडस बॅकफूट वरती आहे आर्कर्स, परंतु फ्रंट फूट वरती यावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. अडचणीचा काळ आहे. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. संघाला अडचणीच्या पेचामधून कोण बाहेर काढेल आणि कोणते खेळाडू धावसंख्येचा डोलारा सांभाळतील. फटका चांगला खेळलाय. बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी. तू थोड़ा सा सबर कर लिए, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. जीवनामध्ये स्वतःची वेळ स्वतःलाच आणावी लागते. ग्राउंड स्ट्रोक, एकच सिंगल धाव मिळेल. स्ट्राइक रोटेट केलंय. धावा धावफलकावरती येतात आता त्या 7. बॅक टू द बॉलर, परंतु बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. पण आपल्या फॉलोथ्रू मध्ये अशा प्रकारच्या कॅचेस घेणं थोडंसं कठीण असं, परंतु तो प्रयत्न तिकडे केला गेलेला आहे. गोलंदाजी करताना आकाश कानोजिया बॉल सोडून दिलाय. पाठीमागे बॅकअप आहे. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती येते आता. त्या धावा आहेत तब्बल 8. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 45. हे धावसंख्येचं गुणोत्तर आहे. शेवटच्या आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 8. 45 धावांचा पाठलाग करताना 18 बॉलचा अजून एक खेळ शिल्लक आहे. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांचा आवाज आपल्याला पुन्हा एकदा या प्रीमियर लीग मध्ये ऐकता येईल, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा मराठीतला गोडवा असणारा आवाज, ज्यांचं संपूर्ण शेड्यूल बिजी असं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्पर्धा करणारे सर्वांचे लाडके समालोचक अर्थात आमच्या गुरुस्थानी असणारे आदरणीय चंदू शेट्टे सरांचं आगमन ठिकाणी होत आहे. त्यांचं आपण करूया शब्द सुमनांच्या आणि टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. मराठी भाषेतला असणारा गोडवा तुम्हाला या नंतरच्या मॅच मध्ये ऐकता येईल. चंदू शेट्टे सरांचं आगमन ठिकाणी होत आहे. सर्वाधिक स्पर्धा करणारे समालोचक. बॉलर तयार. उजव्या बाहेरचा हा बॉल आहे आणि पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. सुरुवात चांगली केली या ओव्हरची गोलंदाजी करताना. सतीश यांच्या नावे हे षटक आहे. सतीश देठे तयार होतील ओव्हर नंबर 3 मध्ये. डावकुरे हाताचे फलंदाज स्ट्रायकर एंडला तयार. उजव्या स्टिच तिसऱ्या षटकानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल. 1 मिनिटाचा हा कालावधी आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. त्यासाठी अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आपण पाणी बॉटल आपल्या खेळाडू कक्षामध्ये तयार ठेवा. सतीश देठे तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. एका बाजूला राकेश आहेत. राकेश मितेश ही जोडी, परंतु हा बॉल पाठीमागच्या बाजूला. या बॉल वरती मिळत नाही आता कोणतीही धाव. ज्या प्रकारे 3 बॉल टाकलेले आहेत आणि 2 बॉल डॉट आहेत असं आपण विश्लेषण करूया. षटक क्रमांक 3 च स्ट्रायकरला राकेश यांनी हा फुलटॉस बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी. 2 धावेंचा फटका धावसंख्येला उभारी देईल. 11 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ. बॉलर सतीश देठे तयार. उजव्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. सतीश देठे अनुभवी आहेत. एका बाजूला राकेश, त्यांच्याकडे अनुभव चांगला आहे, परंतु तो अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. संघासाठी आज चांगला खेळ करावा लागेल. सतीश देठे गोलंदाजी करतायत. राकेश बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला तयार होत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 45 धावांचं लक्ष आतापर्यंत बनवलेले आहेत. धावा 12. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका 1 धावेसाठी. एकच सिंगल धाव चातुर्याने पूर्ण केलेली आहे. पण काही धावा तुम्हाला वेगाने पूर्ण कराव्या लागत आहेत. त्या मैदानाच्या आतमध्ये या मैदानाची ही भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली ना, काही ठिकाणी डिक्लेअर झोन आपल्याला पाहायला मिळतो. कमी गतीचा बॉल, बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला आणि फलंदाजाला बांधून ठेवला आणि त्याचबरोबर या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन होते. धक्का क्रमांक लागलाय 3रा.
धावसंख्येचा पाठलाग करताना टीम वाळकेश्वर आर्कर्स या टीमला. यानंतर रॉयल चॅलेंजर आणि वॉरियर्स आपण तयारी करा मॅचची. यानंतर सामना आपला आहे. यानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइमआउट तुम्हाला दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. त्यासाठी अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आपण पाणी बॉटल तयार ठेवा. विशाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बॅट मधून आवाज चांगला आला, परंतु फेक चांगली होईल का? तर या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. आला तो डॉट. 3 षटकांचा अखेर खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस 45 धावांचा पाठलाग करताना धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजे अजूनही बनवायच्या आहेत धावा 39. येणारे बॉल 12 बॉल मध्ये 39 बनवायचे आहेत विजयासाठी. हे समीकरण आहे, तुम्ही पाहता, अनुभवता, आस्वाद घेत आहात. वाळकेश्वर प्रीमियर लीग सीझन नंबर 3. 1 मिनिटाचा अवधी आहे. ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. आता बनवायचे आहेत विजयासाठी 39 आणि येणारे बॉल 12 आहेत. हे धावसंख्येचं गुणोत्तर शिल्लक आहे. इथून पुढच्या 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग वाळकेश्वर आर्कर्सच्या टीमला करावी लागेल. प्रति षटकाच्या पाठीमागे किती बनवावे लागतील याच्याबद्दल आपण चर्चा करूया. कमीत कमी कुटावे लागतील त्या 19.5च्या सरासरी धावा, म्हणजे कमीत कमी 20 ते 19 धावा तुम्हाला बनवावे लागतील. त्याच वेळेस मात्र हे समीकरण शक्य होईल, अन्यथा समीकरण अवघड होत जाईल. 12-39चा थरार. बॉलर तयार. अभिषेक एका बाजूला, राकेश आक्रमण केलं या बॉल वरती. समोरच्या बाजूला हल्ला या बॉल वरती चढवलाय. मोहर काय लागेल या बॉल वरती. या बॉलची उडान 2चा लगान. टीम वाळकेश्वर आर्कर्स या टीम साठी आता बनवायच्या आहेत धावा 37. येणारे बॉल 11. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं आणि या मॅच मध्ये नशिबाला झुकवता येईल का. 11 बॉल, आपटलेला बॉल आणि तो बॉल वळवलाय. पुन्हा 2 धावेंसाठी समीकरणात झपाट्याने बदलतंय. 2-2 धावेंचे 2 मोठे फटके आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 17 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. राकेश यांचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे. हाही फटका त्याच दिशेने 2 धावेंचा आणखीन एक फटका आलाय. धावसंख्या आता उभारी घेते जाऊन पोचलेली आहे. आता 19 वरती अजूनही बनवायच्या आहेत धावा 33 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 9 बॉल 33चा थरार. याच प्रकारच्या धावा जर आल्या तर समीकरण सोपं होईल, परंतु एकाच दुसरा मोठा फटका हा खेळावाच लागेल. 9 बॉलच्या पाठीमागे 2-2 आल्या तरी 18 होतील, परंतु बाकीच्या धावा पंचांकडे बॉल सुपूर्द करा. आयोजन टीमला विनंती आपण करूया. बाकीच्या धावा फलंदाजांना शोधावे लागतील, त्यामुळे एकाच 2 मोठे फटके मॅच मध्ये रंगत येऊ शकते. मॅचला उधाण प्राप्त होऊ शकतं. फक्त फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. म्हणजे या संपूर्ण मैदानामध्ये 2-2 धावेंचे फटके फार महत्वाचे आहेत. जो संघ 2-2 धावेंचे फटके अधिक खेळणार त्या संघाची मॅच वरची पकड बॅटिंग करताना मजबूत होत जाणार. त्यामुळे बॅटिंग करताना या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी कराल त्यावेळेस फलंदाजांना या 2-2 फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल. बॉलर तयार. आक्रमण केलं याही बॉल वरती. बॉल वळवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला 2 धावेंसाठी. तडक फडक बेधडक फटका आहे तो कडक. एकवीस धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तब्बल आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. हा बॉल चांगला
फलंदाजाला प्रभावित करतोय. आला तो डॉट शरीरापासून थोडासा दूर ठेवला. राकेशानं बांधून ठेवलंय, थांबवलं या बॉलच्या पाठीमागे. ओव्हर नंबर 4 चा शेवटचा बॉल. समीकरण थोडस आता खडतर होत चाललेलं आहे टीम आर्कर्सच्या टीमसाठी. या टीमने टॉस जिंकला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु अखेरकार बॉल 2 धावांसाठी निघून चाललाय. 45 धावांचा पाठलाग करताना धावा धावफलकावरती आलेले आहेत तब्बल 23 धावा, म्हणजे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 22. येणारे बॉल शिल्लक आहे 6 बॉल 22 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. 6-22 चा थरार. कुशल मुवमेंट आहे. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतल्या निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि ती टीम मीटिंग बोलवली लायन्सने. टीम मीटिंग मध्ये निर्णय घेतला गेला षटक कुणाच्या हातामध्ये सोपवायचं, कारण महत्वाचं षटक आहे. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये चांगला दमखम दाखवावा लागेल. विशाल नावाप्रमाणे आज खेळ करावा लागेल. आक्रमण केलं या बॉलवरती. बॉल जाईल का 2 धावांसाठी. पंच तिकडे पाहणी करतायत आणि पंचांनी सांगितलं की या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेल्या आहेत, म्हणजे इथून पुढे आता बनवायच्या आहेत धावा त्या 20. येणारे बॉल आहेत 5. मोठ्या फटक्यांचा धूमधडाका मैदानाच्या आतमध्ये लाभावा लागेल. मोठे 1-2 फटके आले तर निश्चित आशा पल्लवित होतील. आता समोरच्या बाजूला मोठा प्रहार केलाय, परंतु बॉल आतमध्ये आलाय. दुसरीचा प्रयत्न, परंतु डिक्लेअरच्या माध्यमातून ही धाव स्कोअर बोर्ड मध्ये जोडली जाईल. एकच मिळेल, म्हणजे बनवायच्या आहेत धावा आता 19. येणारे बॉल 4 बॉल 19 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विशाल मॅच खेचून आणतील का. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती, आणि त्याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे. फेक नॉन सेकंडला केलीये, ताळमेळ बिघडला, एकाला माघारी यावं लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज राकेश माघारी. चला, यानंतर आपण रॉयल चॅलेंजर आणि वॉरियर्सच्या टीमला विनंती करूया की आपण तयार राहा. यानंतर आपली मॅच आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, याची आपण नोंद घ्या. रॉयल चॅलेंजर आणि वॉरियर्स या 2 टीमला विनंती, आपण तयार राहा. खोलवर टप्प्याचा असणारा हा बॉल मिड ऑफला खेळलाय, परंतु कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आता शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. हाही बॉल आता जाईल का 2 धावांसाठी. 1 धाव धावून काढलेली आहे. आता या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त आणि फक्त औपचारिकता. आणि शेवटच्या बॉलची औपचारिकता इथे संपली. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम वाळकेश्वर आर्कर्स या टीमचे प्रयत्न थोडेसे कमी पडले. दोन्ही संघांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, आणि आपण सामनावीराचा पुरस्कार अनाउन्स करूया. प्लेयर ऑफ द मॅच या मॅचचा हा सामनावीराचा पुरस्कार